सरकार करत आहे आणि या अनुषंगानं आमचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सगळ्या छत्रपती शासन पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस, संस्थापक राष्ट्रीय सरचिटणीस. आम्ही हे पक्ष 14 जून 2024 रोजी स्थापित केलं. त्यानंतर आपण नोंदणीकरण करण्याच्या प्रक्रियेत लागलो. 25 ऑक्टोबर 2024 रोजी आमचा पक्ष राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाले. त्यानंतर महाराष्ट्रातले स्थानिक निवडणूक लढवायचं आहे म्हणून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही नोंदणीचा अर्ज दिला आणि आमचा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे 19 मे 2025 रोजी नोंदणीकृत झालेला आहे. आता नोंदणीकृत झाल्यानंतर पक्ष सगळेच निवडणूक जे आपल्या राज्यात होईल त्या निवडणुका लढवणार असे आमचा निश्चय आहे, संकल्प आहे. आणि या संदर्भात आपल्याला माहिती दिली जाईल. नामदेवराव जाधव आमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, पक्षप्रमुख, हे आपल्याला त्या संदर्भात संबोधित करतील. जसं आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रिटायर्ड मेजर अरुण सुरेश पाटीलांनी तुम्हाला प्रास्ताविक करताना बोलले की महाराष्ट्रात आपल्या बरेच मोठा संकट गेल्या काही दिवसापासून चालू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बरेचसं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, जमिनीचं नुकसान झालेलं आहे, पीक बर्बाद झालेलं आहे. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये आपण मेळावा एकदम एक छोटासा असा कार्यक्रम करून विशेष करून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने काय केले पाहिजे, केंद्र सरकारने काय केलं पाहिजे आणि असं आमचे जे विचार आहेत या संदर्भात ते आम्ही आपल्या पुढे ठेवणार आहोत. मी आता विनंती करेन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि पक्षप्रमुख प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना या आपले संबोधन करा. धन्यवाद. सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत. सनाई छत्रपती शासन पक्षाचा पहिला दसरा मेळावा आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतोय. परंतु आत्ताच आमच्या परिषदाध्यक्ष मेजर अरुण सुरेश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे हा मेळावा नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कायमस्वरूपी काय उत्तर आपण देऊ शकतो, काय तोडगा काढू शकतो याच्यासाठी हा मेळावा होईल. आम्ही कालच सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की या मेळाव्यासंदर्भात आपण कोणीही फटाकडे वाजवणार नाही, कोणीही ढोल ताशे आणणार नाही आणि कोणाचाही स्टेजवरती सत्कार कार्यक्रम होणार नाही. जे हार तुऱ्याचे कार्यक्रम येतं ते सगळे वगळून आम्ही फक्त शिवचरित्र भेट देऊन सर्वांचं स्वागत करू. परंतु सत्कार सन्मान असा आम्ही काही करणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आज यावर्षी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटामध्ये बळीराजा सापडलेला आहे. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार ही आमच्यासाठी मोठी शिदोरी असणार आहे. त्याचं कारण असं की आज जशी परिस्थिती आहे तशाच प्रकारची 1630 ते 1652 म्हणजे 22 वर्षे सलग या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645ला स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यावेळी बियाणे, बैल, बारदाना, जमीन, शेत आणि पाणी हे सगळं देत बळीराजाला जो मानसिक आधार दिला त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी उभा केला. त्याच धर्तीवर या आताच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला अनेक उत्तर शिवचरित्र सापडतील आणि म्हणून आम्ही पुण्याला, मुंबईला, ठाण्याला किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगत ठिकाणी मेळावा न घेता खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या विचारांची ज्या प्रदेशाला गरज आहे त्या मराठवाड्यामध्ये आम्ही हा दसऱ्याचा मेळावा घेत आहोत. आणि दुसरं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी याच औरंगाबादमध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे. वेरूळची पाटीलकी मिळाल्यापासून भोसले घराण्याचा उत्कर्ष सुरू झाला आणि मग मालोजी भोसले, त्याच्यानंतर शहाजी भोसले, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ही परंपरा आपल्याला माहिती आहे. तसंच विदर्भातील खूप मोठे सरदार आणि सिंदखेड राजाचे देशमुख, लखोजी जाधवांची हत्या सुद्धा याच औरंगाबादमध्ये या देवगिरी किल्ल्यावरती झाली होती. लखोजी जाधव म्हणजे जिजाऊचे वडील, जिजाऊचे 2 भाऊ आणि 41 जाधवांचं बलिदान सुद्धा याच भूमीमध्ये झालेले. त्यामुळे स्वराज्याची खऱ्या अर्थानं शौर्याची, त्यागाची आणि प्रेरणेची पायाभरणी याच मराठवाड्यामध्ये झालेली आहे. म्हणून याच मराठवाड्यातून परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या त्या विचारांची मशाल घेऊन, क्रांतीची ज्योत घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विचारांच्या परिवर्तनाची सुरुवात करणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे कशासाठी होतं असं अनेकदा लोकांनी त्यांना विचारलं होतं. जसं आज आपण प्रेसमध्ये वार्तालाप करतोय तसं अनेक लोक असे म्हणायचे की तुमच्या वडिलांची खूप मोठी जागिरी आहे, तुमची आई सुद्धा खूप मोठ्या श्रीमंत कुटुंबातून आहे, मग तुम्हाला हे स्वराज्य वगैरे ही भानगड कशाला पाहिजे. तर शिवाजी महाराजांचे उत्तर त्यांना असायचं, रयतेच पोटास लावणे आहे. मला माझ्या लोकांना त्यांच्या हाताला काम आणि पोटाला मला अन्न द्यायचं आहे आणि मला वाटतं राज्यकर्त्याचं हेच धोरण असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाचं धोरण हेच ठेवलेले, युवकांना चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगला रोजगार. याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आमचा एक नवीन पर्याय म्हणून उभे आहोत. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की केवळ 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण पक्ष पोहोचवलेला आहे. जर आमचं तुम्ही फेसबुक अकाउंट्स पाहिले तर महिन्याला 5 कोटी व्ह्यूज तर ऑफिशियली आमच्या प्लॅटफॉर्मवरती येतं आणि डाउनलोड करून जे व्हिडिओ शेअर होतात त्याचा आमच्याकडे काउंट नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचतात आणि या महाराष्ट्राचे सर्व जिवंत प्रश्न, ज्वलंत प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडतोय. आणि आज असं परिस्थिती निर्माण झालेली आहे की आम्ही